बंधू आहे असा एक चित्त शक्तीपीठ एक चित्त काय घेणार आहे? अरे नादान सरकारचं करायचं काय? मॅडम मागे एक चित्त जमीन आमच्या हक्काची मागे मॅडम शक्तीपीठ महामार्ग रद्द शक्तीपीठ महामार्ग रद्द एकच जिद्द एकच जिद्द शक्तीपीठ महामार्ग रद्द शक्तीपीठ महामार्ग रद्द अरे जमीन आमच्या हक्काची जमीन आमच्या हक्काची शक्तीपीठ महामार्गाचं समर्थन करणाऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाचं समर्थन करणाऱ्यांचा जमीन एकीकडे अधिवेशन आजपासून सुरू झाले आणि शक्तीपीठच्या विरोधाला तुम्ही राज्यभर एकीकडून नारा देत आहे. कशा पद्धतीचा रोष पुन्हा पाहायला मिळतो? अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून मुंबईमध्ये सुरू होत आहे आणि त्याचवेळी शक्तीपीठ महामार्गाचं संयुक्त मोजणी करून रेखांकन करायचा घाट सरकारनं घातलेला आहे. बळाचा वापर करून पोलिसी दंडुकेशाहीनं मोजणी करण्याचा प्रयत्न होतो आहे. परभणी असेल, लातूर असेल, अगदी कायदा धाब्यावर बसून पोलिसांनी गुंडागर्दी केलेली आहे. याचा निषेध करण्यासाठी म्हणून संपूर्ण राज्यामध्ये आज ह्या अशा प्रकारे निषेध आंदोलन आम्ही करतो आहे. आणि जे बाहेर घडतं त्याचं प्रतिबिंब सभागृहामध्ये उमटावं अशी आमची माफक अपेक्षा आहे. जे निवडून गेलेले आमदार आहेत त्यांनी किमान जनाची नाही मनाची लाज बाळगून तरी हा सभागृहामध्ये उपस्थित केला पाहिजे. शक्तीपीठ महामार्ग करणं म्हणजे खरोखरच महाराष्ट्राच्या जनतेची लूट आहे आणि ही लूट साधीसुधी नाही. तर या लुटीतून जवळपास 60 ते 65 हजार कोटी रुपयाची लूट माया गोळा केली जाणार आहे आणि ही माया 2029च्या निवडणुकीसाठी वापरली जाणार आहे. म्हणून जे आज शक्तीपीठ महामार्गाचं समर्थन करतायत त्यांनी माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्यावं. केंद्र सरकारनं नुकताच एक रस्ता जाहीर केलेला आहे, नाशिक ते अक्कलकोट. हा 19,000 कोटी रुपयामध्ये पूर्ण होणारा 6 पदरी रस्ता, ज्याची लांबी 374 किलोमीटर आहे. तोही 6 पदरीचा आहे, तोही एक्सप्रेसच आहे. तो रस्ता जर का प्रति किलोमीटर 51 कोटीमध्ये होत असेल तर मग 1,05,000 कोटीमध्ये 803 किलोमीटर लांबीचा शक्तीपीठ महामार्ग एवढा खर्च का? कारण 803 किलोमीटर आणि 1,05,000 कोटी रुपये म्हणजे साधारणपणे एका किलोमीटरचा खर्च आला 124 कोटी रुपये. 51 कोटी रुपये कुठं, 124 कोटी कुठं, म्हणजे साधारणपणे 40,000 कोटीमध्ये रस्ता पूर्ण व्हायला पाहिजे होता. तो आत्ताच 1,05,000 कोटी रुपये दाखवायला लागले आहेत आणि तो वाढत 1,50,000 कोटीपर्यंत जायला वेळ लागणार नाही. एवढी मोठी लूट व्हायला लागलेली आहे. हा रस्ता सरकारच्या निधीतून होत नाही आहे. हा खाजगीकरणातून कर्ज काढून रस्ता पूर्ण केला जाणार आहे आणि त्यासाठी या रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या
प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तो टोलच्या रूपामध्ये भरावा लागणार आहे. म्हणजे साधारणपणे 40,000 कोटीचा रस्ता जर का 1,05,000 कोटीमध्ये होत असेल तर 2/3 रक्कम ही या लुटीमध्ये जाणार आहे. टोलची टोलमधला जो काही रस्ता 2/3 रक्कम आहे ती या लुटीमध्ये जाणार आहे. ही सरळ सरळ वाटमारी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन जे काय आज सत्तेत बसले आहेत त्या शिवाजी महाराजांनी ठग पेंढाऱ्यांचा बंदोबस्त करून खऱ्या अर्थानं सुव्यवस्था या राज्यामध्ये आणलेली होती. आज हे नवे ठग पेंढारी टोलच्या माध्यमातून खाजगी रस्त्याच्या माध्यमातून जनतेला लुटायला लागलेले आहेत. आणि मग हे लुटत असताना समर्थन करणाऱ्यांना हे दिसत नाही का? याचा हिशेब सांगावा. केंद्र सरकारही त्यांचंच आहे, राज्य सरकारही त्यांचंच आहे. या दोन सरकारच्या खर्चामध्ये एवढी विसंगत का? खरं तर नाशिक अक्कलकोट रस्त्यामध्ये 4 डोंगर आडवे येतात मोठे. एक संगमनेरचा, दुसरा सिन्नरचा, तिसरा नारायणगावचा, चौथा मानखटावचा. या डोंगरामध्ये एकतर बोगदे काढावे लागतील किंवा डोंगर पूर्ण फोडावा लागेल. तरीसुद्धा तो 51 कोटीमध्ये 1 किलोमीटर होतो. आणि हा सपाट केवळ आजऱ्याजवळ थोडासा सह्याद्रीला बोगदा काढावा लागणार आहे. तर या 802 किलोमीटरला 124 कोटी का? या प्रश्नाचं उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे. सरकारला इशारा काय देत आहे? आज काही आमदार त्याचं समर्थन करायला लागलेले आहेत. मी एवढंच सांगेन की आम्ही शेतकरी माणसं आहोत. आम्हाला माहीत आहे मी कडव्याची बडीम रचतो आणि बडीम रचल्यानंतर त्याच्या भोवती कडव्याचा पालापाचोळा पडलेला असतो. हे जे आमदार आज समर्थन करायला लागलेत मोठ्या लालसेनं, त्यांना वाटतं की बडीम जरी भरून नेली तर खाली पडलेला चगडा आपल्या वाट्याला येईल या आशेनं ते समर्थन करायला लागलेत. त्यामुळं विधानभवनामध्ये किंवा विधानभवनाच्या परिसरामध्ये जे आमदार या गोष्टीला विरोध करतायत त्यांनी या आमदारांना समर्थन करणाऱ्या आमदारांना विचारावं लागेल, गड्या या 65,000 कोटीच्या लुटीतला हिस्सा तुझा किती? आणि या लुटीच्या हिस्सापायीच हे समर्थन करायला आता स्पर्धा लागलेली आहे. परंतु या महाराष्ट्रातली स्वाभिमानी जनता हे खपवून देणार नाही. ही लूट आम्ही होऊन देणार नाही. ही ठाम भूमिका आमची आहे. विरोधी पक्ष त्याकडून अपेक्षा करता या शक्तीपीठ विरोधात अधिवेशनात पण